हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूप सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे ॲडव्हान्स्ड इंग्लिश फ्रेजेस. हायली रिक्वेस्टेड व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या, ज्या मी वाचल्या. ऑफकोर्स तुमचं असं म्हणणं होतं की मॅम आपण बेसिक इंग्लिश शिकतोय, डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस शिकतोय, बट नाव वी वॉन्ट टू लेवल अप. थोडंसं ॲडव्हान्स्ड इंग्लिश फ्रेजेस पण चालतील, ॲडव्हान्स्ड इंग्लिश सेंटेन्सेस पण चालतील. सो दॅट्स वाय आज आपण शिकणार आहोत ॲडव्हान्स्ड इंग्लिश फ्रेजेस. पण त्याही आधी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच मला बघत असाल, तर प्लीज सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि बेल आयकॉन जे आहे ते पण क्लिक करा. म्हणजे दरवेळेस जेव्हा इंग्लिशचा व्हिडिओ मी पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुम्हाला एक नवीन इंग्लिशचा टॉपिक शिकता येईल. सुरू करूयात ॲडव्हान्स्ड इंग्लिश फ्रेजेस. फ्रेंड्स, फर्स्ट फ्रेज आपली आहे ऑफ द चार्ट्स. ऑफ द चार्ट्स म्हणजे व्हेरी हाय. ऑल राईट, व्हेरी हाय. सेंटेन्स बघूया, मी तुम्हाला अर्थ सांगते. आवर MSCB बिल वॉज ऑफ द चार्ट्स लास्ट मंथ. आवर MSCB बिल वॉज ऑफ द चार्ट्स लास्ट मंथ. ऑफ द चार्ट्स म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो फ्रेंड्स? इज अपेक्षेपेक्षा जास्त. आणि माझं अक्षर इतकं सुंदर आहे की प्लीज अवॉइड करा काही चुका किंवा हँडरायटिंग तुम्हाला वर खाली समजलं नाही तर. बट ऑफ द चार्ट्स म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त. ऑल राईट, काहीतरी अपेक्षेपेक्षा वेगळं, खूप जास्त. ओके, खूप जास्त. सो ह्याचा अर्थ काय होतो की लास्ट मंथमध्ये, मागच्या वर्षी नाही, मागच्या महिन्यात आमचं जे लाईट बिल होतं ते खूपच जास्त आलं, अपेक्षेपेक्षा खूप जास्त आलं. आवर MSCB बिल वॉज ऑफ द चार्ट्स लास्ट मंथ. ओके, सो ऑफ द चार्ट्स is a phrase. लक्षात ठेवा, you can use it. And if you still haven't got the ebook, तर ebook सुद्धा घ्यायला विसरू नका. It's a must try. Next is stabbed in the back. Stabbed in the back. Stabbed in the back म्हणजे काय? Betrayed by someone you could trust. सेंटेन्स बघूया, मग मी मराठी मीनिंग सांगते. आय डोंट वॉन्ट टू बी हर फ्रेंड एनीमोर. शी स्टॅब्ड मी इन द बॅक. म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे. मराठीत म्हण आहे पाठीत खंजीर खुपसणे. त्याचा एक्झॅक्ट इंग्लिश फ्रेज इज स्टॅब्ड इन द बॅक. स्टॅब्ड in the back. लक्षात ठेवा, you can use it. We have these situations in our life. So I don't want to be her friend anymore. मला आता इथून पुढे तिची फ्रेंड व्हायचं नाही आहे. ओके, माझी फ्रेंड नाही आहे ती आजपासून. का? तर बिकॉज शी स्टॅब्ड मी इन द बॅक. तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसली. ऑल राईट, तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसली. स्टॅब्ड मी इन द बॅक. स्टॅब्ड इन द बॅक इज द फ्रेज. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा की ही म्हण तुम्हाला माहिती होती, तुम्ही कधी ही म्हण लाईफमध्ये वापरली आहेत का नाही. कमेंट करून सांगा, सो दॅट मला कळेल की तुम्हाला किती येतं आहे ॲडव्हान्स्ड फ्रेजेस. ऑल राईट, सो कमेंट इफ यू हॅव यूज्ड दिस फ्रेज स्टॅब्ड इन द बॅक. हॅव यू यूज दिस? आर यू लिसनिंग दिस फ्रेज फॉर द फर्स्ट टाइम? वॉट एव्हर इट इज, मला कमेंट करून सांगा. ऑल राईट, लेट्स मूव अहेड. नेक्स्ट वन इज किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. गेस करा, तुम्हाला माहिती आहे मराठीत एक्झॅक्ट म्हण आहे. मीनिंग अकम्प्लिश टू डिफरंट थिंग्स ॲट द सेम टाईम. दोन गोष्टी एकाच वेळेस होतात किंवा करता येतात. ऑल राईट, किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. वाय नॉट गो टू द पोस्ट ऑफिस ऑन युअर वे टू द मॉल अँड किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. Why not go to the post office on your way to the mall and kill two birds with one stone? तुम्हाला कळलं असेल मीनिंग kill two birds with one stone चं. It is एका दगडात दोन पक्षी. राईट, आपण खूपदा मराठीमध्ये ही म्हण वापरतो, एका दगडात दोन पक्षी. सो दॅट इज किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. म्हणजे मॉलला जाता जाताच आपण पोस्ट ऑफिसला का जात नाही आहे? एका दगडात दोन पक्षी मारले जातील, एका वेळेस दोन कामं होतील. सो किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. इजंट इट ग्रेट? मराठी म्हणची ही अशी इंग्लिश म्हण होती, तुम्हाला माहिती होतं का? अगेन कमेंट अँड लेट मी नो की तुम्ही ही यूज केली आहे का? किल टू बर्ड्स विथ वन स्टोन. हॅव यू यूज्ड दिस फ्रेज? लेट मी नो. नेक्स्ट, पीस ऑफ केक. पीस ऑफ केक. पीस ऑफ केक म्हणजे काय? केकचा तुकडा म्हणायचा आहे का मला इकडे? नाही. दिस फ्रेज मीन्स समथिंग एल्स. पीस ऑफ केक म्हणजे व्हेरी इझी.
simple. Alright, very easy. Sentence बघा, this exam was really a piece of cake. ही परीक्षा खूपच सोपी होती माझ्यासाठी. Piece of cake म्हणजे खूपच सोपं, खूप सोपे. Very easy, alright, very easy. This exam was really a piece of cake. खूप सोपी होती exam. Very easy, alright. Piece of cake. लक्षात ठेवा, next time कोणीतरी piece of cake म्हटल्यावर लगेच केक आणि केकचा तुकडा आठवू नका. This has another meaning also. Piece of cake is very simple, very easy, alright. लक्षात राहील, I hope लक्षात राहील आणि तुम्ही यूज करा. ओके, नुसतं लक्षात ठेवू नका, use it in your daily life. Rule of thumb. Rule of thumb. Rule of thumb म्हणजे काय? Rule that's not totally precise. It's based on common experience and common sense. Once again meaning वाचते, लक्ष द्या. Rule of thumb, alright. अंगठ्याशी निगडित काही नियम नाही आहे, but rule of thumb, rule that's not totally precise. It's based on common experience and common sense. म्हणजे काय? तर सर्वांनी मान्य केलेला नियम. सर्वांनी मान्य केलेला नियम याला तुम्ही रूल ऑफ थंब म्हणू शकता. एक्झाम्पल, ड्युरिंग कॅम्पिंग इन द जंगल, ओके, we used to drink a glass of water every 2 hours as a rule of thumb. ओके, तुम्ही जंगलमध्ये गेलेला आहे कॅम्पिंगसाठी, ऑल राईट, आणि तिकडे प्रत्येक 2 तासाला 1 ग्लास पाणी प्यायचा नियम होता. ऑल राईट, इट इज कंपल्सरी की 2 तास झाले तुम्ही 1 ग्लास पाणी प्यायलाच हवं. ऑल राईट, काही होऊ शकतं, डिहायड्रेशन किंवा वेगळे त्रास होऊ शकतात. सो हा सगळ्यांनी मान्य केलेला एक नियमच होता की तुम्ही कॅम्पिंगला गेलात जंगलात की 2 तासांनी 1 ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. सो इट्स अ रूल ऑफ थंब, सर्वांनी मान्य केलेला नियम. ऑल राईट, यूज इट. जर तुम्हाला हे सेंटेन्स कळलं नसेल, ट्राय टू बिल्ड मोर सेंटेन्सेस. रूल ऑफ थंब, तुम्ही काय सेंटेन्स करू शकता, कमेंट करा मला खाली. ते सेंटेन्स आपण बघूया तुम्ही बरोबर लिहिलंय का नाही लिहिलंय. रूल ऑफ थंबनी अनेक सेंटेन्सेस होऊ शकतात. तुम्ही काय लिहिताय कमेंट करून सांगा. मूव्हिंग अहेड, नेक्स्ट इज ब्लो ऑफ स्टीम. ब्लो ऑफ स्टीम म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅम स्टीम म्हणजे काय, वाफेचा आणि ह्याचा काय संबंध आहे. ब्लो ऑफ स्टीम म्हणजे टू कूल ऑफ किंवा रिलीव्ह द अँगर. म्हणजे काय, ब्लो ऑफ स्टीमचा मराठीत आपण असा अर्थ घेऊ शकतो की कुणावर तरी राग काढणे. ऑल राईट, कुणावर तरी राग काढणे इज ब्लो ऑफ स्टीम. ओके, सेंटेन्स, आय एम फीलिंग प्रिटी अँग्री राईट नाव. I'm going to go blow off some steam. I'm feeling pretty angry right now. मी आत्ता खूप अँग्री स्थितीत आहे. अँग्रीला मराठीत काय म्हणतात, मी आत्ता खूप चिडलेली आहे, मी आता जाणार आहे आणि कुणावर तरी माझा राग निघणार आहे आता. ओके, आय एम गोइंग टू गो ब्लो ऑफ सम स्टीम. सो ब्लो ऑफ स्टीम. कळलंय? अगेन कळलं नसेल तरी ही समजून घ्या, व्हिडिओ परत पहा, सेंटेन्सेस अजून बनवा या फ्रेज वापरून म्हणजे तुम्हाला समजेल. ऑल राईट, ब्लो ऑफ स्टीम. द बॉल इज इन युअर कोर्ट. द बॉल इज इन युअर कोर्ट meaning is it is up to you to make the next move. ओके, तुमच्यावर आहे तुम्ही पुढे काय करणार आहात. द बॉल इज इन युअर कोर्ट. जे काही निर्णय असेल किंवा वॉट एव्हर इट इज, निर्णय जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. माझं मराठी हँडरायटिंग प्लीज, आय एम सॉरी फॉर दॅट, बट जो काही निर्णय आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आता. द बॉल इज इन युअर कोर्ट. इथे चेंडू आणि कोर्ट बॅडमिंटनचा ह्याचा काहीही संबंध नाही आहे. तसले प्लीज संबंध लावू नका. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, शब्दशः ट्रान्सलेशन करू नका. ऑल राईट, द बॉल इज इन युअर कोर्ट म्हणजे आता काय निर्णय घ्यायचा आहे तो तुझ्यावर आहे. ओके, इट इज अप टू यू, यू डिसाइड. द बॉल इज इन युअर कोर्ट. All right, sentence बघूया. His parents have stood by his decision to change his
career, but the ball is in his court if he decides to change his mind at the last minute. समजून घ्या, खूप अवघड सेंटेन्स नाही आहे. याचा अर्थ असा होतो, हिज पेरेंट्स हॅव स्टूड बाय हिज डिसिजन टू चेंज हिज करियर. त्याला त्याचं करियर मे बी चेंज करायचं आहे, त्याला त्याचं करियर बदलायचं आहे आणि त्याचे पेरेंट्स सहमत आहेत. ओके, त्याची साथ देत आहेत, त्याचं करियर त्याला बदलायचं आहे. हे करियर सोडून त्याला वेगळं करियर निवडायचं आहे, त्यासाठी पेरेंट्स त्याच्या मागे उभे आहेत. आता जो निर्णय आहे तो त्याच्यावर आहे. ओके, त्यांनी काय करायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे. ऐन वेळेस तो निर्णय बदलूही शकतो. ओके, इफ ही डिसाइड्स टू चेंज हिज माइंड ॲट द लास्ट मिनिट, शेवटच्या क्षणी तो निर्णय बदलूही शकतो. निर्णय त्याच्यावर आहे, त्याच्यावर सगळी जबाबदारी आहे. द बॉल इज इन हिज कोर्ट. इन दिस सेंटेन्स द बॉल इज इन हिज कोर्ट. कळलं? ऑल राईट, एवढं डिफिकल्ट नाही आहे. थोडीशी प्रॅक्टिस अँड देन यूल अंडरस्टँड देअर मीनिंग. ऑल राईट, द बॉल इज इन युअर कोर्ट अशी फ्रेज आहे. नेक्स्ट इज क्रॉस युअर फिंगर्स. क्रॉस युअर फिंगर्स, हॅव यू यूज्ड दिस फ्रेज एनी टाईम? मला कमेंट करून सांगा. आपण म्हणतो ना क्रॉस युअर फिंगर्स. कळलं थोडंफार संदर्भ? क्रॉस युअर फिंगर्स, सगळे चांगले व्हावे अशी आपण जेव्हा प्रार्थना करतो, जेव्हा सगळं चांगलं व्हावं, दॅट्स क्रॉस युअर फिंगर्स. मीनिंग ॲज अ साइन ऑफ होपिंग फॉर गुड लक. कसं आपण म्हणतो सेंटेन्समध्ये, लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस्ड दॅट द वेदर स्टेज नाईस. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सपोज संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि तुम्ही प्रे करताय, गॉडला विश करताय की प्लीज असंच राहू दे, संध्याकाळपर्यंत वातावरण छान राहू दे, म्हणजे तुम्हाला बाहेर जाता येईल. सो लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस्ड दॅट द वेदर स्टेज नाईस. दॅट इज क्रॉस युअर फिंगर्स. क्रॉस युअर फिंगर्स. नेक्स्ट इज सेव्ह फॉर अ रेनी डे. सेव्ह फॉर अ रेनी डे म्हणजे गरजेच्या वेळी लागणारी व्यवस्था. ओके, गरजेच्या वेळी लागणारी व्यवस्थाचं मीनिंग इज सेव्ह फॉर अ रेनी डे. एक्झॅक्टली पावसाचा दिवसशी संबंधित नाही आहे. इट्स अ फ्रेज. ओके, म्हणायची पद्धत आहे. सेव्ह फॉर अ रेनी डे म्हणजे काय, इन टाईम ऑफ नीड ऑर ट्रबल. ओके, गरज पडली किंवा काही त्रास झाला तर त्यासाठी तुम्ही ती गोष्ट साठवून ठेवलेली आहे. सेव्ह फॉर अ रेनी डे. वी आर सेव्हिंग मनी फॉर अ रेनी डे. ओके, आपण म्हणतो ना मराठीत, काय वेळ सांगून येत नाही, त्यासाठी आपण आधीच सगळ्यात तयारी करून ठेवलेली असते. ऑल राईट, आपण पैसे साठवत असतो, कधी कोणी आजारी पडेल किंवा काही होऊ शकतं, सो दॅट आपण थोडेसे पैसे साठवून ठेवतो. राईट, सो वी आर सेव्हिंग मनी फॉर अ रेनी डे. वी आर सेव्हिंग मनी फॉर अ रेनी डे. सेव्ह फॉर अ रेनी डे. प्लीज या फ्रेजचं सुद्धा मला तुम्ही सेंटेन्स करून कमेंट करून सांगा. ऑल राईट, सेव्ह फॉर अ रेनी डे. सेव्ह फॉर अ रेनी डे. मूव्हिंग अहेड, अ ग्रे एरिया. अ ग्रे एरिया म्हणजे काय, ही आत्ता खोली तर पांढरी आहे, मग कुठला तरी ग्रे खोली आहे का, ग्रे एरिया, ग्रे पडदे, ग्रे. व्हॉट इज ग्रे एरिया? ग्रे एरिया मराठीत सांगायचं झालं तर जिथे गोष्टी स्पष्ट नसतात. ऑल राईट, जिकडे गोष्टी स्पष्ट नसतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रे एरिया. मीनिंग वेअर द डिफरन्स बिटवीन टू थिंग्स इज फझी. म्हणजे दोघांमधला डिफरन्स कळत नाही आहे, सगळं अस्पष्ट आहे. ऑल राईट, काही स्पष्टता नाही आहे. ओके, जिथे गोष्टी स्पष्ट नसतात, दॅट्स अ ग्रे एरिया. आय नो बऱ्याच जणांच्या डोक्यावरून पण जात असेल. डोंट वरी. ऑल राईट, वील प्रॅक्टिस दिस ॲडव्हान्स्ड फ्रेजेस. पुढे पण मी बरेच व्हिडिओ करेन. सो इट्स ओके जर तुम्हाला आत्ता समजत नसेल तर, बट ट्राय टू अंडरस्टँड. ओके, नवीन फ्रेजेस असतील तर ट्राय टू राईट देम डाऊन. ट्राय टू मेक न्यू सेंटेन्सेस ऑफ दिस फ्रेजेस. ऑल राईट, ग्रे एरियाचं सेंटेन्स बघूया. देर आर अ लॉट ऑफ ग्रे एरियाज वेअर इट इज हार्ड टू डिसाइड अंटिल यू हॅव मोर इन्फॉर्मेशन अँड एक्सपिरियन्स. याचा अर्थ काय होतो बघूया. देर आर लॉट ऑफ ग्रे एरियाज वेअर इट इज हार्ड टू डिसाइड अंटिल यू हॅव मोर इन्फॉर्मेशन अँड एक्सपिरियन्स. जोपर्यंत तुम्हाला अधिक माहिती नाही आहे, अधिक अनुभव नाही आहे, काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टींचा निर्णय तुम्ही नाही घेऊ शकत. तो तुम्हाला अनुभव, तो तुम्हाला त्याची माहिती असायलाच हवी, तर तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकता. जर अर्धवट माहिती आहे, तुम्हाला काही कळत नाही आहे, अशा वेळेस तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत. सो देर आर लॉट ऑफ ग्रे एरियाज वेअर इट इज हार्ड टू डिसाइड अंटिल यू हॅव मोर इन्फॉर्मेशन अँड एक्सपिरियन्स. अ ग्रे एरिया जिथे गोष्टी स्पष्ट नसतात.
आय होप तुम्हाला कळलं आहे. ओके, नेक्स्ट सोपं आहे. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे निळा चंद्र कधी येणार आहे का? वन्स इन अ ब्लू मून, निळा चंद्र कधी येणार आहे का? सो वन्स इन अ ब्लू मून म्हणजे कधीतरीच. ओके, कधीतरीच. वन्स इन अ ब्लू मून, कधीतरीच. किंवा यू कॅन से अगदी क्वचित. हां, अगदी क्वचित. माझं शुद्धलेखन पण चुकू शकतं, आधीच सॉरी म्हटलेलं आहे मी. सो अगदीच क्वचित. ओके, व्हेरी रेअरली, वन्स इन अ ब्लू मून. आय डोंट नो वाय शी बॉट दॅट म्युझिक सिस्टम. शी युजेस इट वन्स इन अ ब्लू मून. मला माहिती नाही तिने एवढी म्युझिक सिस्टम का घेतली. ती आयुष्यात कधीतरी एकदा वापरते. वन्स इन अ ब्लू मून. ओके, घेऊन नुसती वस्तू पडली आहे, एकदाच कधीतरी मी वापरते. So, I don't know why she bought that music system. She uses it once in a blue moon. Once in a blue moon, कधीतरीच. Very rarely, अगदी क्वचित. Once in a blue moon. I think once in a blue moon ही म्हण बऱ्याच जणांना माहिती असेल. तुम्हाला माहिती आहे का नाही आहे once in a blue moon हे पण मला कमेंट करून सांगा. ऑलराईट, नेक्स्ट इज टू क्रॅश समवेअर. म्हणजे काय, कुठेतरी जाऊन ॲक्सिडेंट करायचा आहे का? क्रॅश व्हायचं आहे का? तर नाही. टू क्रॅश समवेअर इज टू अराईव्ह इनफॉर्मली. म्हणजे सेंटेन्स बघू म्हणजे कळेल. इफ यू नीड समवेअर टू स्टे, फील फ्री टू क्रॅश ॲट माय प्लेस. म्हणजे काय, माझ्या घरी येऊन क्रॅश करायचं आहे का? ॲक्सिडेंट करायचं आहे का? तर नाही. ऑलराईट, कधीही न सांगता न विचारता तू माझ्या घरी येऊ शकतेस, असं यू कॅन से टू युअर फ्रेंड. तुला काही प्रॉब्लेम असला तर कधीही तू माझ्या घरी येऊ शकतेस राहायला. दॅट इज टू क्रॅश समवेअर. इफ यू नीड समवेअर टू स्टे, जर तुला जागा हवी असेल राहायला कुठेतरी, फील फ्री टू क्रॅश ॲट माय प्लेस. म्हणजे फील फ्री, कधी पण तू येऊ शकतेस माझ्या घरी. तुझंच घर आहे समज, काही विचारायची, काही फोन करून विचारायची किंवा फॉर्मॅलिटीज पाळायची गरज नाही. यू कॅन जस्ट क्रॅश ॲट माय प्लेस. इफ यू नीड समवेअर टू स्टे, फील फ्री टू क्रॅश ॲट माय प्लेस. टू अराईव्ह इनफॉर्मली, आधी परवानगी वगैरे घ्यायची गरज नाही आहे. ऑलराईट, टू क्रॅश इनफॉर्मली, टू अराईव्ह इनफॉर्मली, टू क्रॅश समवेअर. नेक्स्ट इज यू कांट गो रॉंग विथ इट. यू कांट गो रॉंग विथ इट म्हणजे हे कधीच चुकू शकत नाही. हे कधीच चुकू शकत नाही. कांट गो रॉंग, यू कांट गो रॉंग विथ इट म्हणजे काय, इट इज ऑलवेज अ गुड आयडिया. सेंटेन्स बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. यू कांट गो रॉंग विथ अ पिंक अँड ग्रे कॉम्बिनेशन. यू कांट गो रॉंग विथ अ पिंक अँड ग्रे कॉम्बिनेशन. याचाच अर्थ की पिंक आणि ग्रे कॉम्बिनेशन कधीच चुकू शकत नाही. पिंक आणि ग्रे कॉम्बिनेशन कायमच भन्नाट दिसतं, मस्त दिसतं. सो पिंक अँड ग्रे कॉम्बिनेशन कायम चांगलं दिसणार आहे. सो यू कांट गो रॉंग विथ अ पिंक अँड ग्रे कॉम्बिनेशन. किंवा यू कांट गो रॉंग विथ अ ब्लॅक ड्रेस. ब्लॅक ड्रेस कायम सगळ्या गर्ल्सना छान दिसतात, असं माझं तरी मत आहे. कुठल्या पण गर्ल्सना ब्लॅक ड्रेस खूप छान दिसतात. सो यू कांट गो रॉंग विथ अ ब्लॅक ड्रेस. ओके, कधीच चुकू शकत नाही. ब्लॅक ड्रेस इज द बेस्ट. ऑलराईट, यू कांट गो रॉंग विथ अ ब्लॅक ड्रेस. इट्स ऑलवेज अ गुड आयडिया. ब्लॅक ड्रेस घालणं संध्याकाळच्या डिनरला इज ऑलवेज अ गुड आयडिया. यू कांट गो रॉंग विथ इट. एक वेळ बाकीचे कलर्स यू कॅन गो रॉंग, लाईक ग्रीन किंवा ब्लू. थोडंसं वातावरणानुसार चेंज होऊ शकतात, बट काही असेल पार्टी रात्रीची, ब्लॅक ड्रेस इज गोइंग टू लुक ऑसम. सो यू कांट गो रॉंग विथ इट. आय होप तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. नेक्स्ट, टू मेक इट वर्क. टू मेक इट वर्क म्हणजे काय, टू सक्सीड विदाउट डिफिकल्टी. ओके, टू मेक इट वर्कचं मराठी मिनिंग कॅन बी, आपण म्हणतो काम मारून नेणे. दॅट एक्झॅक्टली इज टू मेक इट वर्क. टू मेक इट वर्क. किंवा काहीही करून चालू करणे, काहीही करून सुरू करणे, चालू करणे. ऑलराईट, टू सक्सीड विदाउट डिफिकल्टी. सेंटेन्स, स्टेइंग ॲट अ हॉस्टेल इज डिफिकल्ट बट वी मेक इट वर्क. हॉस्टेलमध्ये राहणं खूप कठीण आहे, पण आता आम्ही काम मारून नेतोय. ओके, ऑप्शन नाही आहे दुसरा. राईट, सो स्टेइंग ॲट अ हॉस्टेल इज डिफिकल्ट बट वी मेक इट वर्क. ऑलराईट, टू मेक इट वर्क, सक्सीड विदाउट डिफिकल्टी. मेक इट वर्क. Make it work, to make it work. Where on earth? Where on earth? तुम्ही ऐकलाय का हे क्वेश्चन? आय पर्सनली यूज दिस अ लॉट. वेअर ऑन अर्थ. वेअर ऑन अर्थ आर यू? जर का खूप मंथ्सनी कुठलं तरी फ्रेंड बरोबर बोलणं झालं विच इज कम्प्लिटली आउट ऑफ टच समहाव, द फर्स्ट क्वेश्चन विच आय विल आस्क इज वेअर ऑन अर्थ आर यू दीज डेज? किंवा वेअर ऑन अर्थ वर यू?
पृथ्वीवर तू कुठे आहेस असं नाही आहे. वेअर ऑन अर्थ इज बेसिकली आपण मराठीत म्हणतो ना, कुठल्या जगात राहत आहेस, कुठल्या जगात राहतोयस, कुठे आहेस नक्की, कुठल्या जगात राहतोयस, किती दिवसांनी. वेअर ऑन अर्थ वर यू. सो वेअर ऑन अर्थ वर यू किंवा वेअर ऑन अर्थ डिड यू हिअर दॅट गॉसिप फ्रॉम. वेअर ऑन अर्थ डिड यू हिअर दॅट गॉसिप फ्रॉम. गॉसिप इज एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, लाईक अ कॉन्ट्रोवर्शियल थिंग, जसं युजली बॉलिवूड ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस, सेलिब्रिटीजबरोबर होतं गॉसिप्स, की मे बी ही त्याची गर्लफ्रेंड होती पण बाकीच्यांना माहिती नव्हतं, रूमर स्प्रेड झाली, अशी चर्चा आहे असं आपण जेव्हा म्हणतो. सो दोज आर गॉसिप्स. सो वेअर ऑन अर्थ डिड यू हिअर दॅट गॉसिप फ्रॉम म्हणजे ही बातमी यार तू कुठून ऐकलीस, कोणाकडून ऐकलीस. वेअर ऑन अर्थ. ऑल राईट, वेअर ऑन अर्थ. इट इज लाईक अ शॉर्ट स्टेटमेंट. तुम्ही असं नाही म्हणू शकत वेअर ऑन अर्थ वर यू, वेअर ऑन अर्थ डिड यू हिअर दॅट गॉसिप. नो, तुमची टोन पण इक्वली इम्पॉर्टंट आहे, बिकॉज वेअर ऑन अर्थ इज अ शॉर्ट स्टेटमेंट. जेव्हा तुम्ही सरप्राईज होताय, शॉक आहात, तेव्हा यू कॅन यूज दिस. वेअर ऑन अर्थ. इट्स नॉट वेअर ऑन अर्थ, इट्स लाईक वेअर ऑन अर्थ. आर यू गेटिंग व्हॉट आय मीन टू से? सो नेक्स्ट इज दॅट्स इट. That's it. The end for you. That's it. I have had enough of this argument from you. Basically, simple सांगायचं झालं मराठीत तर विषय संपला. बाय. विषय संपला, बास आता. तुझ्याकडून मी काय ऐकणार नाही, विषय संपला. That's it. That's it. The end for you. That's it. I have had enough of this argument from you. खूप झालं. आता तुझ्याकडून मी खूप ऐकलं, या गोष्टीवर आपण खूप भांडलं, विषय संपला आता. दॅट्स इट. दॅट्स इट. सिम्पल. ह्याचं पण तुम्ही सेंटेन्स करून कमेंट करा. ऑल राईट, दॅट्स इट. वेगळं सेंटेन्स, हा, हेच सेंटेन्स कॉपी नका करू. सम मे आर्ग्यू दॅट. सम मे आर्ग्यू दॅट अ पोलाइट इनडिरेक्ट ओपिनियन. सेंटेन्स बघूया. सम मे आर्ग्यू दॅट मँगो फ्लेवर आईस्क्रीम इज बेटर दॅन चॉकलेट आईस्क्रीम. काहींचं मत असू शकतं की मँगो आईस्क्रीम जास्त चांगलं लागतं चॉकलेट आईस्क्रीमपेक्षा. सो सम मे आर्ग्यू दॅट. काही लोकांचं मत वेगळं असू शकतं. ऑल राईट. आणि जर त्यांचं मत वेगळं असेल तर कदाचित ते वाद घालू शकतात. ऑल राईट. ते वाद घालतील. ते म्हणतील नाही नाही मँगो आईस्क्रीमच मस्त असतं चॉकलेटपेक्षा. दे कॅन आर्ग्यू. ते वाद घालू शकतात. आर्ग्यू म्हणजे वाद घालणे. सो सम मे आर्ग्यू दॅट. सम मे आर्ग्यू दॅट मँगो फ्लेवर आईस्क्रीम इज बेटर दॅन चॉकलेट आईस्क्रीम. ऑल राईट. सिम्पल आहे, इंटरेस्टिंग फ्रेज आहे. ट्राय टू यूज इट. ऑल राईट. नेक्स्ट, टू फाइंड दॅट. टू फाइंड दॅट म्हणजे अ समवॉट फॉर्मल ओपिनियन. सेंटेन्स बघूया म्हणजे अर्थ समजेल. आय फाइंड दॅट मेडिटेशन हेल्प्स मी स्टे काम अँड फोकस बेटर. ओके, मला असं वाटतं की मेडिटेशनमुळे मला स्वतःला फोकस राहणं, ओके, आणि शांत राहणं जास्ती चांगलं जमतं जेव्हा मी मेडिटेशन करते. सो हे माझं मत आहे. राईट. टू फाइंड दॅट. सो टू फाइंड दॅट म्हणजे माझं असं मत आहे, माझं मत आहे किंवा मला असं वाटतं. तुमच्या मते जेव्हा तुम्हाला काहीतरी मत मांडायचं आहे की मला असं वाटतं, आय फाइंड दॅट, मग तुम्हाला काय वाटतं लिहू शकता. आय फाइंड दॅट टी व्ही इज बोरिंग. मला असं वाटतं की टी व्ही बोरिंग आहे, टी व्ही काय बघायचं आहे. आय फाइंड दॅट. तुमचं असं मत आहे. ऑल राईट. इट्स युअर ओपिनियन. नेक्स्ट इज टू गेट इन टू समथिंग. ओके, टू बिकम इंटरेस्टेड इन अन ॲक्टिव्हिटी. सेंटेन्स बघूया मग अर्थ समजेल. इट्स इझी फॉर अन इंडियन टू गेट इन टू प्लेईंग क्रिकेट. आता क्रिकेट आणि भारतीय, ओके, नातं अतूट आहे. ऑलराईट. प्रत्येक मुलगा क्रिकेट खेळतच असतो. सो इट इज इझी फॉर अन इंडियन टू गेट इन टू क्रिकेट प्लेईंग. कारण का प्रत्येक गल्लीबोळात आपलं क्रिकेट खेळणं सुरूच असतं. सो टू गेट इन टू समथिंग म्हणजे इंटरेस्ट निर्माण होणे कुठल्या तरी एका ॲक्टिव्हिटीमध्ये, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीबाबत खूप उत्सुक असणे. ऑल राईट. टू गेट इन टू समथिंग. ओके, यू आर व्हेरी एक्साइटेड, यू आर व्हेरी इंटरेस्टेड टू गेट इन टू दॅट, टू play cricket. So it's easy for an Indian to get into playing cricket. All right, get into. You're going to start some interesting activity which you have interest in. So you're getting into something. All right. Next,
To take up something. To take up something is to start a new activity. I thought of taking up piano lessons. To take up something is काहीतरी नवीन सुरू करणे हा. Is to take up something. I thought of taking up piano lessons. I thought of taking up guitar lessons. म्हणजे काय, मला असं वाटतंय की मी गिटार शिकायला सुरू करायला पाहिजे, गिटारचे लेसन्स घ्यायला पाहिजे, पियानो शिकायला पाहिजे, पियानोचे धडे घ्यायला पाहिजे. सो take up something, to take up something, all right? To take up something, start something new, start a new activity. Peace of mind. Peace of mind. I think हे तुम्हाला माहिती असेल. Peace of mind, शांतता. You know, शांतता आणि मी म्हणेन सुरक्षित वातावरण. शांतता आणि सुरक्षित वातावरण जिकडे असतं तिकडे आपल्याला काम वाटतं, लाईक पीस ऑफ माइंड. ऑल राईट, इट्स अ स्टेट ऑफ माइंड. Calmness, all right? Peace of mind, to feel safe and secure. To feel safe and secure. Example, they want to get a security camera installed at the gate for their peace of mind. कदाचित त्यांच्या घरी एकदा चोरी झाली असेल आणि तेव्हापासून त्यांना नीट झोप नसेल लागत, कॉन्स्टंटली भीती असेल की चोर आले तर काय, कसं काय दिसणार. सो एकदाचे जर गेट पाशी CCTV कॅमेरा लावले तर कुठे त्यांना बाई शांतता आणि शांत वाटेल आणि सुरक्षित पण वाटेल. ऑल राईट, मग दे विल फील सेफ अँड सिक्युअर. सो दॅट्स देअर पीस ऑफ माइंड. दे वॉन्ट टू गेट अ सिक्युरिटी कॅमेरा इन्स्टॉल्ड ॲट द गेट. गेटवर त्यांना इन्स्टॉल करायचा सिक्युरिटी कॅमेरा फॉर देअर पीस ऑफ माइंड. ओके, त्यांना चांगलं सुरक्षित वाटावं म्हणून. ऑल राईट, दे वॉन्ट टू गेट अ सिक्युरिटी कॅमेरा इन्स्टॉल्ड ॲट द गेट फॉर देअर पीस ऑफ माइंड. ऑल राईट, शांतता आणि सुरक्षितता. नेक्स्ट, outright. Outright. Outright is completely, immediately, लगेच किंवा त्वरित. आय डोंट नो माझं अगेन मराठी कसं आहे, बट लगेच आणि त्वरित म्हणजे काय, वी पेड फॉर अ न्यू TV outright. म्हणजे EMI वगैरे काही न घेता लगेचचं मी पेमेंट केलं नवीन TVचं आणि TV घरी आणलेला आहे. ऑलराईट, किंवा लगेचच युजली आपण कार तर लोनवरच घेतो, EMI वगैरे असतात, पण जर तुम्ही कार फुल पेमेंट करून घेतलेली आहे तर तुम्ही काय म्हणू शकता, वी पेड फॉर आवर न्यू कार आउटराईट. म्हणजे कंप्लीट पेमेंट तुम्ही केलेलं आहे तुमच्या कारचं, नो EMI, नो लोन. ऑलराईट, कंप्लीटली, इमिजिएटली वी पेड फॉर आवर न्यू TV आउटराईट. आउटराईट, मला आउटराईटचं पण तुम्ही सेंटेन्सेस करून खाली कमेंटमध्ये लिहा आणि मी बघेन ते. ऑलराईट, आउटराईट. We paid for our new TV outright. All right, next. Next is, तुम्ही ऐकलंय का नाही हे, penny wise pound foolish. बऱ्यापैकी कॉमन आहे, बट आय डोंट नो तुम्ही ऐकलंय का नाही. penny wise pound foolish. लक्ष द्या. penny wise pound foolish. मी आधी इंग्लिशमधलं मीनिंग वाचते. To be extremely careful about small amounts of money and not careful about enough larger amounts of money. म्हणजे सिंपल आहे, 4 आण्याची कोंबडी, पुढचं कळलंच असेल तुम्हाला, आणि 12 आण्याचा मसाला. एक्झॅक्ट मीनिंग, penny wise pound foolish. 4 आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला. penny wise pound foolish. ओके, पाऊंड ही करन्सी आहे, जसं आपलं रुपया आहे, आणि पैसे म्हणजे पेनी आहे. ऑलराईट, पाऊंड इज अ करन्सी. penny wise pound foolish. सो 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला इज द परफेक्ट मराठी मीनिंग. सेंटेन्स बघा. A person who travels to many grocery stores to buy items on sale at each one, but ends up spending more in gas money driving between the stores than he saves in buying the grocery sale items. That person is called as penny wise pound foolish. सेंटेन्स एक्झाम्पल मी थोडक्यात सांगते की एक व्यक्ती प्रत्येक दुकानात जाऊन ज्या दुकानामध्ये सेल लागलाय तिकडे खरेदी करतोय. ओके, वस्तू विकत घेतोय प्रत्येक दुकानात जाऊन, ज्या ज्या दुकानात सेल लागलेला आहे. पण असं करत करत त्यांनी पेट्रोलवरच इतके पैसे घालवलेत की शेवटी त्याचा काहीच फायदा झाला नाही आहे आणि त्याला जास्तच खर्च आला आहे. सो पेनी वाईज पाऊंड फुलिश. पेनी वाईज पाऊंड फुलिश. पेनी वाईज पाऊंड फुलिशचं पण मला तुम्ही सेंटेन्स करून सांगणार आहात कमेंटमध्ये. ऑलराईट, नेक्स्ट, बीट अराउंड द बुश.
बीटिंग अराउंड द बुश, अगेन व्हेरी कॉमन फ्रेज. बीट अराउंड द बुश म्हणजे अवॉइडिंग द मेन टॉपिक, नॉट स्पीकिंग डिरेक्टली अबाउट द इश्यू. म्हणजे मेन टॉपिक सोडून आजूबाजूचं बोलणे. मराठीमध्ये ह्याला म्हणतात विषयांतर करणे. फ्रेंड्स, विषयांतर करणे. वेगळीच गोष्ट चिघळत बसणे, मेन मुद्द्यावर येतच नाही आहे, विषयांतर होत आहे. ऑल राईट. स्टॉप बीटिंग अराउंड द बुश अँड गेट टू युअर पॉईंट. इकड तिकडचं आजूबाजूचं बोलणं थांबव आणि स्ट्रेट मुद्द्यावर बोल, आपण म्हणतो. राईट. सो स्टॉप बीटिंग अराउंड द बुश अँड गेट टू युअर पॉईंट. बीट अराउंड द बुश लक्षात ठेवा. ह्याचं पण सेंटेन्स मला कमेंट करून सांगा. स्टॉप बीटिंग अराउंड द बुश अँड गेट टू युअर पॉईंट. ऑल राईट. नेक्स्ट इज थिंक बिग. सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये काय न करण्यासारखं नाही आहे. थिंक बिग म्हणजे कन्सिडर ॲम्बिशियस प्लॅन्स. मोठे मोठे प्लॅन करा, मोठे विचार करा, मोठे ध्येय ठेवा आणि मोठे ध्येय अचीव करा. यू नीड टू थिंक बिग इफ यू वॉन्ट टू सक्सीड इन युअर लाईफ. ओके. आयुष्यात पुढे जायचं असेल, प्रगती व्हायला हवी असेल तर मोठा विचार करायला पाहिजे, छोटे विचार ठेवून चालणार नाही. ओके. थिंक बिग, थिंक बिग. सो ही होती आपली फ्रेज. फ्रेंड्स, या सगळ्या फ्रेजेस ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या, मला हवं आहे प्रत्येक फ्रेजचं तुम्ही सेंटेन्स खाली लिहा इंग्लिशमध्ये. ऑल राईट. एव्हरी फ्रेज विच आय हॅव टोल्ड यू टुडे त्याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करा आणि खाली कमेंटमध्ये टाईप करा अँड आय रीड ऑल युअर कमेंट्स. ऑल राईट. दॅट वॉज इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला असेच ॲडव्हान्स्ड इंग्लिश फ्रेजेस, ॲडव्हान्स्ड इंग्लिश सेंटेन्सेस आवडणार असतील शिकायला तर ते पण कमेंट करून सांगा. अँड कमेंट तर कराच, बट इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर सुद्धा मी स्टोरीज टाकेन, तिकडे मी प्रश्न विचारेन, तिकडेही मला उत्तर द्या. त्यासाठी इंस्टाग्रामवर फॉलो करा. माझा ID इकडे दिलेला आहे, ऐश्वर्या पाटेकर. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे. अँड इफ यू स्टील हॅवंट गॉट द ई-बुक तर ई-बुकसुद्धा घ्यायला विसरू नका. इट्स अ मस्ट ट्राय. ऑल राईट गाईज, सो दॅट वॉज इट फॉर टुडे. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.